जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि त्याचा पाठपुरावा वारंवार घेऊन पंचनामे करायला भाग पाडून आज महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी मदत करण्यासाठी भाग पडला आणि तो परिपाक म्हणून 10 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्यानं JR काढला। त्या JR मध्ये सर्व जे अतिवृष्टी झालेले तालुके आहेत त्या तालुक्यात प्रामुख्यानं जत तालुक्याचा बी समाविष्ट आहे आणि मंडलाच्या नियमानुसार 63 मिलीमीटर पाऊस व्हायला पाहिजे आणि त्यानुसार ती भरपाई या ठिकाणी मिळाली पाहिजे। पण जत तालुक्यात परिस्थिती अशी आहे की 12 मे 2025 पासून सुरू झालेला पाऊस जवळजवळ 7 सप्टेंबर 2025 पर्यंत वारंवार सततधार हा पाऊस पडलेला आहे आणि या ठिकाणी या तालुक्यातल्या फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। त्याचबरोबर या ठिकाणी मका, तूर, उडीद याचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आज रब्बीच्या सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। आमची या निमित्तानं शासनाकडे ज्या पद्धतीनं शासनानं ज्याकडून या तालुक्याचा समाविष्ट करून घेतलेला आहे, आज प्रशासनाच्या चुकीमुळे त्यावेळेस सुद्धा आम्ही वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा घेत होतो की सदर सगळ्या सरसकट या ठिकाणी मदत जाहीर करावी आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानं JR काढलेला आहे। पण प्रशासनाच्या चुकीमुळे या ठिकाणी काही आपले हे शेतकरी वंचित राहतात असं दिसतंय। म्हणजे 2 मंडलाचा त्यांनी प्रामुख्यानं समाविष्ट केलेला आहे, एक उंदी, एक माडग्या आणि एक तिकोंडी। खरं तर जिथं मंडलाचं यांनी रेजगेज बसवलेलं आहे त्या ठिकाणी शेगावमध्ये बनाळे असेल किंवा या ठिकाणी वाळीखिंडी असेल एकदम मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। पण जिथं रेनगेज बसवलं तिथं कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तिथं त्या गावांचा समावेश केलेला नाहीये। त्याचबरोबर कुंभारी सुद्धा मंडलात सुद्धा हीच परिस्थिती आहे। ज्याप्रमाणे हिवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्याच पद्धतीनं बिरुळ मंडलात सुद्धा हीच परिस्थिती आहे। बिरुळमध्ये थोडाफार पाऊस कमी पडला असेल पण बिरोळ, बस्सरगी, त्याच्यानंतर गुगवाड, वज्रवाड, या सिंदूर, उमराणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे फळपिका असू दे, रब्बीची पिकं असू दे। मी या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या ज्या पद्धतीनं JR काढलेला आहे त्या पद्धतीनं सरसकट लोकांना, शेतकऱ्यांना, या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। जर ती मदत प्रशासनाच्या चुकीमुळे जर मिळाली नसेल तर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून या ठिकाणी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी भाग पाडले जाईल आणि सरसकट आम्हाला या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जे काही नुकसान भरपाई झालेली आहे ती मिळाली पाहिजे हीच आमची या निमित्तानं अपेक्षा आहे।